गाडीत बसलेल्या सुनीलने पाहिले की रस्त्यावर मोठी गर्दी झाली आहे. त्याने एका व्यक्तीस विचारले, इथे इतकी गर्दी का आहे? त्या व्यक्तीने उत्तर दिले, एका मुलाचा अपघात झाला आहे. सुनील गाडीतून उतरून पुढे गेला आणि त्याने त्या जखमी मुलाकडे पाहिले. त्याला तो ओळखीचा वाटला. त्याला आठवले की 4 महिन्यांपूर्वी जेव्हा सुनील रस्त्यातून जात असताना अचानक चक्कर येऊन कोसळला, तेव्हा हाच मुलगा त्याच्या मदतीला धावून आला होता आणि त्याला उचलून रुग्णालयात नेले होते. आज परिस्थिती उलट झाली होती. तो मुलगा रक्ताने माखून रस्त्यावर पडला होता, पण लोक मदतीसाठी पुढे येण्याऐवजी फक्त मोबाईलवर त्याचा व्हिडिओ बनवत होते. सुनीलने वेळ वाया न घालवता त्वरित आपल्याच गाडीतून त्या मुलाला रुग्णालयात पोहोचवले. डॉक्टरांनी तत्काळ ऑपरेशन केले. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. सुनील घाईघाईने त्यांच्याकडे धावत गेला आणि विचारले, डॉक्टर, मुलगा कसा आहे? डॉक्टर म्हणाले, त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. त्याला वेळेत रुग्णालयात आणल्यामुळे त्याचा जीव वाचला. तात्पर्य, चांगले कर्म कधीही वाया जात नाही. आपण कोणाला तरी मदत केली तर भविष्यात आपल्यालाही मदतीचा हात मिळतो. म्हणून सदैव चांगले कर्म करा, कारण चांगुलपणा हीच खरी संपत्ती आहे. गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीस शेअर करा.